स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्यात तसं रायगड जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीतील वाद रंगू लागलाय। दोन्ही पक्षांकडून एकमेकांचे नेते हे गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू झालाय। सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय असलेले विकास गायकवाड यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। विकास गायकवाड राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आणि तटकरेंचे जवळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। एकीकडे मंत्री भरत गोगावले यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय सुरुंग लावण्यास सुरुवात केली। त्यानंतर आता सुनील तटकरेंनी देखील शिवसेनेतील मोठे मासे हे गळाला लावायला सुरुवात केली आहे। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व गोगावले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे रमेश मोरे यांनी शिवसेनेसह गोगावले यांना अखेरचा जय महाराष्ट्र केलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय। सुतारवाडी येथे मोरे यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारिणी देखील उपस्थित होती। असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, परंतु राजकारणामध्ये काही सगळी गुपितं तुम्हाला सांगायची नसतात, म्हणून ते योग्य वेळेला एक दिवस अगोदर सांगू तुम्हाला। आता 2 दिवस जरा दिवाळीचे फटाके वाजू द्या आणि दिवाळीचे फटाके फोडून झाल्यानंतर मग राजकीय फटाके आपण नंतर फोडूया। त्यांनी कुठल्याही पद्धतीच्या तिकिटाची मागणी पक्षाकडे लेखी किंवा तोंडी स्वरूपात केलेली नव्हती। त्यामुळे तो प्रवेश फक्त व्यावसायिक दृष्ट्या मर्यादित आहे। पण आजचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रमेश मोरे यांचा झालेल्या प्रवेशानंतर मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही फक्त लवंगी लावत राहा। आम्ही सुतळी बॉम्बची त्या ठिकाणी लाईनच लावणार आहे आणि त्याचा होणारा आवाज हा तुम्हाला सहन करण्याजोगा नसेल।